मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता शारदा ही काव्याला म्हणत असते, बाळा तुला आता हे मंगळसूत्र गळ्यातून काढता येणार नाही. त्यावेळी काव्या म्हणते, का पण हे जबरदस्तीने घातलेलं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. मग आता जर तू हे मंगळसूत्र गळ्यातून काढलं ना तर तुझ्या बाबांबरोबर माझा सुद्धा जीव जाईल आता, असं शारदा तिला म्हणते. तेव्हा आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि ती आता म्हणते की काय आई, अगं तू असं काय बोलतीये. मग आता हो असंच होईल शारदा तिला सांगत असते. तेव्हा आई प्लीज असं करू नकोस ना ग, असं आता काव्या सारखी सारखी म्हणत असते. तरीही आरू म्हणत असते, आई तू ऐकून घे, परंतु शारदा ऐकण्याच्या मनस्थितीतच नसते. तेव्हा ती सुद्धा आरूला घेऊन आता तेथून जाते. आरू मात्र बिचारी खूप रडत रडत आपल्या काव्याकडे पाहत तेथून निघालेली असते. त्यानंतर आता काव्या ते मंगळसूत्र हातात घेऊन त्याकडे पाहतच राहते. तेवढ्यातच जीवा आता तेथे येतो आणि काव्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो. तर आता काव्याला काही सुचत नाही पुढे काय करावं. आपल्या लाडक्या जीवाकडे ती सुद्धा पाहत असते. पण जीवाला हा धक्का आता सहनच झालेला नसतो. त्याचं जीवापाड प्रेम असणाऱ्या काव्याचं लग्न आता त्याच्याच मोठ्या भावाबरोबर म्हणजे पार्थ बरोबर लावून दिलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या काव्याकडे तो पाहू लागतो. काव्याला सुद्धा आता जीवा तेथे आल्यामुळे खूप मोठा धक्का बसलेला असतो. मग आता जीवाला पाहताच काव्या पुढे येते आणि त्याला मिठी मारणार असते. तेव्हा आता जीवा हा मागे तिला जायला सांगतो. मग काव्याला अजूनच वाईट वाटतं की जीवा माझ्याबरोबर एवढं तुटक का वागतोय. तेव्हा जीवाची नजर वेगळीच काहीतरी सांगत असते. ते पाहून आता काव्या अगदी खचूनच जाते. मग आता रडतच काव्या म्हणते, जीवा का इतका उशीर केलास रे यायला तू, अरे का नाही आलास लवकर. जीवा इथे प्रत्येक क्षणाला मी तुझी आठवण काढत होते रे, तू का नाही आलास. असं म्हणून ती त्याला रडतच इथे जे काही झालं ते सांगू लागते. जीवा मात्र एकदम निशब्द असतो. तो काहीही बोलत नसतो, फक्त आणि फक्त रडतच काव्याकडे पाहत असतो. तेव्हा ती म्हणते, प्रत्येक क्षणाक्षणाला मी तुझी आठवण काढत होते जीवा, तू लवकर का नाही आलास. अरे गमतीमध्ये मी तुझ्याकडनं तो फोन काढून घेतला होता, पण हे काय होऊन बसलं. अरे मस्करीमध्ये मी एक तुला शिक्षा द्यायला गेले तर मलाच मोठी शिक्षा मिळाली, असं म्हणून ती आता कपाळावरच मारून घेते. अरे जीवा मला खरंच खूप मोठी शिक्षा मिळाली आहे रे, खरंच खूप मोठी शिक्षा, असं म्हणून त्याच्यासमोर ती हात जोडते. अरे जीवा तू जरा लवकर आला असताना तरीही सगळं काही टाळता आलं असतं. तेव्हा ती आता खूपच रडू लागते. हे पाहून जीवाच्या मनाला आता पाझर फुटत नाही, कारण त्याला एवढा मोठा शॉक बसलेला असतो की तो काहीच बोलू शकत नसतो या क्षणी तरी. तर ती आता म्हणते, तिकडे तू माझ्या ताईला सोडवायला गेलास जीवा खरं तर, परंतु मी इकडे पूर्णपणे अडकले रे. ती आता त्याला सारखी सारखी रिक्वेस्ट करू लागते, जीवा मला यामध्ये नाही अडकायचं, कायम नाही अडकायचं, काहीतरी कर ना तू जीवा, मला खरंच नाही अडकायचंय. त्याच्या छातीवर डोकं ठेवून आता ती खूपच रडू लागते की काय करू जीवा, तूच सांग ना मला आता काय करू. तेव्हा तो आता विचारतो की आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस. मग आता काव्या ही त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते आणि म्हणते, जीवा अरे तुला माहित नाही नक्की इथे काय सुरू होतं ते. अरे ताई गायब झाल्यानंतर अचानक सगळ्यांनी मला इथे उभं केलं, असं अचानक केलं. अरे पार्थ समोर असं उभं केलं, मला म्हणाले की तुला लग्न करावं लागेल. मला खरंच नाही करता आलं रे तेव्हा जीवा काही. ती रिक्वेस्ट करून म्हणत असते, खरंच मी काय करू आता, मला सांग ना तू. नाही करता आलं त्या क्षणी मला काहीच. तेव्हा तो पुन्हा एकच प्रश्न तिला विचारतो, तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस का. तेव्हा ती जीवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, जीवा अरे तू काय करतोस रे, हे करतोस काय तू हे, अरे माझी मनस्थिती जरा समजून घे ना. तेव्हा तो काय करतो तर लगेच म्हणतो, बाजूला हो, ते असा काहीही संबंध नाहीये. तेव्हा तिला आता अशा प्रकारे झिडकारल्यानंतर आता काव्याचाही नाईलाज होतो आणि तिला खूप वाईट वाटतं की जीवा माझ्याबरोबर एवढा तुटकपणे का वागतोय. तरीही ती आता हार मानत नाही. ती जीवाला समजून सांगण्याच्या प्रयत्नातच असते. जीवा तुला कळतं की नाही, अरे मी काय सांगतीये, या सगळ्यांचा ना एकच अजेंडा होता, फक्त आणि फक्त पार्थचं लग्न लागलं पाहिजे. पार्थचं लग्न काही करून लावून द्या, काय तर म्हणे सोयरीक नाही तुटली पाहिजे. अरे मला त्यांनी बोलूच दिलं नाही. तेव्हा तो तिसऱ्यांदा विचारतो की तू आपल्याबद्दल घरच्यांना सांगितलंस.
तेव्हा ती पुन्हा एकदा जीवाच्या जवळ जाते आणि त्याला विचारते, जीवा, अरे तुला कळत नाहीये का मी तुला काय सांगतीये? अरे एवढा जीव तोडून मी तुला सांगतीये, माझं कुणीच ऐकून घेतलं नाही, तरीही तू असा का वागतोस जीवा? अरे तुला माहित नाही, एखादं मुकं जनावर ओढत न्यावं ना, तसं यांनी मला ओढत नेलं रे तिकडे मंडपामध्ये. खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, मला कुणी काही बोलूच दिलं नाही. अरे तू इथे सिच्युएशन पाहायला हवी होती कशी होती ते. अरे तुला समजत नाही ते या लोकांनी काय काय केलं ते. अरे माझा बळी दिला या लग्नामध्ये. ते यशवंतराव तर मला काय म्हणाले माहित आहे का? जर या गावातून बाहेर निघायचं असेल ना तुला, तर तुझ्याकडे फक्त आणि फक्त 2च पर्याय आहेत म्हणून. एक तर गोळी खा, नाहीतर 4 लोकांच्या खांद्यावरून जा, नाहीतर हे लग्न कर आणि वाजत गाजत वरात घेऊन जा. तेव्हा जीवाच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. मग त्यानंतर यशवंतरावांचं बोलणं आता ती सगळं सांगू लागते की ते मला म्हणाले की तूच सांग बाळा, आता तुझ्या नातेवाईकांची आणि तुझ्या आईबापाची पाठवणी तुला कशी करायची आहे? 4 खांद्यावरून करायची आहे की वाजत गाजत करायची आहे? असं म्हणून ती आता खूपच रडू लागते आणि विचारते, काय करणार काय होते जीवा अशा वेळी मी? सांग ना तू जीवा, काय करणार होते? ती आता खूप रडू लागते. मग आता पुढे ती म्हणू लागते, जर बाबांना मी त्यावेळी सांगितलं असतं ना रे जीवा, तर खरंच बाबांनी संपवलं असतं स्वतःला, किंवा गावकऱ्यांनी आम्हा सगळ्यांना मारून टाकलं असतं जीवा, खरंच मारून टाकलं असतं. असं म्हणून ती डोक्याला हात लावते. त्याच वेळी आता जीवा रागातच तिला विचारतो, काय म्हणून तू मला मारून टाकलंस? अगं तू खून केलास आपल्या प्रेमाचा. ज्या होमाभोवती सप्तपदी चाललीस, त्या होमाभोवती प्रत्येक पावलात तू फेकून दिलंस आपल्या नात्याला. असं म्हणून तो आता खूपच रडू लागतो. तर काव्य अगदी शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागते की जीवा का समजून घेत नाहीये, माझी काय मनस्थिती होती. मग त्यानंतर तो आता लगेच तिच्यावर हात उगारतो आणि म्हणतो की हे बघ, आता या क्षणी ना तुझ्या खानकन कानाखाली माराविशी वाटतीये खरंच. आता जीवाचे डोळे पूर्णपणे रागाने लाल झालेले असतात. तेव्हा आता काव्या त्याच्या या रागाकडे पाहतच राहते. तेव्हा तो आता म्हणतो, पण माझे संस्कार अजिबात मला तसं करू देत नाहीये, कारण मुलगी कशीही वागो, पण आपण मुलीवर हात नाही उगारायचा. असं म्हणून जीवा पुन्हा एकदा खूपच चिडतो आणि म्हणतो, अगं मूर्ख मुली, नको तेव्हा आगाऊपणा करतेस, मत देऊ नको तेव्हा तरीही मत देतेस, एवढा शहाणपणा मध्ये मध्ये करतेस, आणि मग आता का नाही बोललीस तू? अगं का नाही बोललीस की तुझं या जीवावर अगदी जीवापाड प्रेम आहे म्हणून? तेव्हा ती आता म्हणते, कारण 4 चौघामध्ये अरे जीवा, माझे बाबा अक्षरशः माझ्या पाया पडले. अरे अशा वेळी मी काय करणार होते सांग ना? अरे माझ्या मामाने माझ्यासमोर अगदी हातच जोडले. अरे आई सुद्धा किती रडत होती, त्यांना तर चक्कर आली आणि आजी म्हणाली मी माझं जीवनच संपवून घेते. अरे मामीला पाणी भरायला सुद्धा बाहेर जाता येणार नाही असं ते म्हणाले. अरे आम्हाला या गावात राहता येणार नाही, जगताच येणार नाही असं सर्वांनी माझ्यावर प्रेशर टाकलं. ही गावातील लोक आम्हाला मारून टाकतील. अरे जे जे मागे राहतील ना, त्या सगळ्यांना हे गाव मारून टाकेल ही सगळी लोक. असं म्हणून आता काव्या जे काही खरं आहे ना, ते सगळं आपल्या जीवाला सांगू लागते. अरे माझ्या पाठीमागे नेहमी खंबीर असणारे माझे बाबा अगदी 4 चौघांमध्ये लाचार झाले होते माझ्या समोर. अरे तुझी आई जखमी झाली होती, आणि अशा वेळी मी काय काय करणार होते जीवा, आता तूच सांग बरं. माझा दौलत मामा हा माझ्या पाया पडून म्हणाला की माझ्या चिनू मिनूचं लग्न होणार नाही म्हणून, आणि त्या मिनूचं ठरलेलं लग्न मोडेन. तेव्हा जीवा आता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तर काव्या म्हणते, जीवा माझ्याकडे बघ जरा. अरे बघ ना जरा माझ्याकडे. मग आता ती म्हणते, माझ्याकडे बघ ना जरा, काय म्हणतीये मी? जर तुझे बाबा जर तुझ्या समोर असे असते तर तू काय केलं असतं जीवा? त्याच वेळी आता जीवा म्हणतो, मी स्वतःला संपवलं असतं. मग आता काव्याला खूपच मोठा धक्का बसतो. पण हे लग्न कधीच केलं नसतं असं म्हणून तो आता खूपच चिडलेला असतो आणि जीवाचा राग हा काव्याला पूर्णपणे दिसत असतो. तेव्हा ती आता खूपच रडते आणि म्हणते, जीवा त्यावेळची परिस्थिती खूप वेगळी होती रे. आता त्याने तिचा हात खूपच जोरात पकडलेला असतो आणि मग त्यानंतर तिला त्रास होतोय हे समजताच तो हातच तिचा झिडकारतो. तेव्हा काव्याला अशी वागणूक जीवा देतोय हे पाहून आता काव्यालाच खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर तो आता म्हणतो, मी शेवटच्या
शेवटच्या श्वासापर्यंत काहीही झालं ना तरी लढलो असतो. मी इथून पळून गेलो असतो, लपलो असतो. मी कोणाला तरी समोर बसवून कन्व्हिन्स केलं असतं आणि सांगितलं असतं की माझं काव्यावर प्रेम आहे म्हणून. मी नाहीच राहू शकत तिच्याशिवाय. मी हे लग्न नसतं केलं अगं काव्या असं म्हणून तो तळमळीने तिला सांगण्याच्या प्रयत्नात असतो. मग आता काव्या म्हणते की जीवा तुला असं वाटत असेल मी प्रयत्न केले नाही, पण खूप प्रयत्न केले रे मी, तू माझ्यावर विश्वास ठेव जरा. मग आता ती अगदी हात जोडून त्याला सांगण्याचा प्रयत्न करते. तरीही जीवा आता ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, कारण त्याचा जीव की प्राण ही फक्त काव्य असते. अरे जीवा, कधीही कोणासमोर न झुकणारी ही काव्या मोहिते, मी तिथे असणाऱ्या प्रत्येकाच्या पाया पडले. मी सगळ्यांच्या अक्षरशः पाया पडले, तुला माहित नसेल. अरे प्रत्येक माणसाच्या पाया पडून सांगितलं की मला नका अडकवू यामध्ये. अरे जीवा, प्रत्येक वेळी तुझ्या नावाचा मी जप करत होते रे. अरे सारखं वाटत होतं की आत्ता माझा जीवा येईल, आत्ता माझा इकडून जीवा येईल, असं प्रत्येक क्षणोक्षणी वाटत होतं आणि सगळं काही अगदी नीट करेल. अरे सतत देवाकडे प्रार्थना करत होते की माझा जीवा लवकरात लवकर येऊ दे तिकडे. देवाच्या नावाचा नाही तर तुझ्या नावाचा मी जप करत होते जीवा, असं म्हणून ती जीवाच्या गालाला हात लावते. तर जीवा आता तोच हात झिडकारून टाकतो. मग आता ती म्हणते ऐक ना जीवा, मी काय सांगते ते. बिचारा आता जीवा खूप रडत असतो. तेव्हा ती आता पुन्हा एकदा जीवाला म्हणते जीवा ऐक ना तू, अरे नको ना असं करूस. अरे त्या गावातल्या बायका आहेत ना, त्या माझ्या मामीच्या तोंडाला त्याचबरोबर माझ्या आईच्या तोंडाला अक्षरशः काळं फासत होत्या. अरे जीवा, सगळीकडनं सगळ्यांनी अक्षरशः मला कॉर्नर केलं होतं. अरे हे एका क्षणात आपल्या प्रेमाचे आणि माझ्या सगळ्या स्वप्नांचे तुकडे तुकडे गेले यांनी. आता सगळं संपल्यासारखं वाटतंय, मला मरावंसं वाटतंय जीवा, मरावंसं वाटतंय. ती आता पुढे म्हणते की मला पळून जावंसं वाटतंय जीवा. तेव्हा आता तो रागातच म्हणतो की आत्ता मरायच्या ऐवजी जर तेव्हा मेली असतीस ना तर हे लग्नच झालं नसतं काव्या. त्याचवेळी काव्याला आता जीवाच्या या बोलण्याने मोठा धक्काच बसतो आणि ती आता त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा जीवा आता खूप चिडलेला आहे हे माहीत असतं तिला, पण आता ती या क्षणी काहीच बोलत नाही. मग पुढे आता आपलं प्रेम सोडून तुला फक्त सगळ्यांना वाचवायचं होतं का, असा आता जीवा काव्यालाच उलट प्रश्न करतो. तेव्हा आता तो हसतच म्हणतो तुला तुझ्या आईबाबांना, माझ्या आईबाबांना, तुझ्या मामाला, आजीला, मिनू, चिनू या सगळ्यांना वाचवायचं होतं, पण या सगळ्यामध्ये आपलं प्रेम मेलं अगं काव्या. तेव्हा ती आता खूपच रडू लागते. तिला काहीही सुचत नाही जीवाला कशा प्रकारे मी आता समजावू. त्याच वेळी आता जीवा म्हणतो मी जर तुझ्या जागी असतो ना काव्या, तरीही काव्या म्हणते जीवा तू तेच केलं असतंस. तेव्हा आता जीवा हा तिच्याकडे पाहतच राहतो, कारण काव्याला त्याने समजूनच घेतलेलं नसतं, कारण त्याला माहीतच नसतं इथे काय परिस्थिती ओढवली आहे. दुसरीकडे पार्थ हा रूममध्ये अगदी दबक्या पावलांनीच येत असतो, कारण त्याला आठवत असतं की नंदिनीने माझ्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला आणि मी घरच्यांसाठी नंदिनीवर अविश्वास दाखवून काव्याबरोबर लग्न केलं. तोही आता रडत असतो. त्याला आठवतं की नंदिनी मला म्हणाली की मला किडनॅप केलं होतं, तरीही परिस्थितीशी लढत झगडत मी इथपर्यंत कशीबशी आले आणि इथे येऊन पाहते तर काय, पार्थचं काव्याशी लग्न. मग त्यानंतर आता तो गळ्यात असणारा हारच काढून ठेवतो. तेव्हा त्याला आता पुन्हा एकदा नंदिनी जे काही बोलली ते सगळे प्रसंग आठवू लागतात. ती आता म्हणते की तुम्ही त्या दिवशी मला सांगितलं होतं की मी येईपर्यंत माझ्यासाठी थांबाल का, आणि समज गैरसमजाच्या काठावर असून सुद्धा मी तुमच्यासाठी तेव्हा थांबले होते, मग मी येईपर्यंत तुम्हाला थांबायला काय झालं होतं. तेव्हा तोही आता नंदिनीची आठवण काढत काढत खूपच रडू लागतो. इकडे आता काव्या म्हणते जीवा हे बघ, माझ्या ताईला वाचवून तू खरंच खूप मोठं धाडस केलं आहे सरे, पण इथे मी काय धाडस केलं ना हे तुला खरंच नाही माहीत. अरे जीवा, जेव्हा पार्थ माझ्याकडे आले ना तेव्हा मी त्यांना हेच सांगितलं आपण काहीही करून इथून निघूयात, कारण इथनं एकदा निघालं ना हे नातं हे लग्न होणारच नाही. अरे त्यांनाही ते पटलं म्हणून ते तयार झाले. अरे विश्वास ठेव जीवा माझ्यावर, मी हे लग्न नाही मानत, हे नातं पण माझ्यासाठी महत्वाचं नाहीये, असं आता काव्या म्हणते. तेव्हा आता जीवा विचारतो खरंच आहे ना नातं तुझ्यासाठी महत्वाचं, तू माझ्याशिवाय नाही राहू शकत ना, तुझं अजूनही आहे ना माझ्यावर प्रेम. मग आता ती जीवाला जवळ घेत म्हणते हो जीवा आहे रे अजूनही तुझ्यावर माझं प्रेम. मग आता तो विचारतो आहे ना प्रेम, मग मी म्हणेल ते करशील तू.
तेव्हा ती आता म्हणते तुझ्यासाठी मी वाटेल ते करेन जीवा. आता तो म्हणतो काढून टाक हे मग मंगळसूत्र. तेव्हा काव्याला एका क्षणी खूप मोठा धक्काच बसतो की आता जर हे मंगळसूत्र काढलं तर बाबांबरोबर आईचा सुद्धा जीव जाईल, मग मी काय करू. तेव्हा आता तो म्हणतो आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही नाही मानत हे लग्न आणि आपण सर्वांना सांगून टाकूयात आता की आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून. अगं तुला कळतंय का, मी आपल्या दोघांचा फोटो तुझ्या बाबांना पाठवणार होतो. ऑफकोर्स मी तेव्हा गमतीत म्हणालो होतो, परंतु मी तेव्हा खरंच पाठवणार होतो आणि जर त्यांनी तो फोटो पाहिला असता तर आत्ताची सिच्युएशन खरंच खूप वेगळी असती काव्या. तेव्हा आता तो खूपच बोलत असतो ते पाहून आता ती एकदम शांत होते. ती म्हणते जीवा. मग आता तो म्हणतो घाबरू नकोस, मी आहे तुझ्याबरोबर. आपण दोघेही मिळून सगळ्यांना सांगूयात की आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून आणि आम्ही हे लग्नच मानत नाही आहोत म्हणून. तू आता काढून टाक हे मंगळसूत्र. तेव्हा आता काव्याला आठवतं मंगळसूत्र म्हणजे साधासुद्धा दागिना नाही तर 7 जन्माचं ते नातं असतं. तेव्हा आता काव्याला आठवतं तू जर हे मंगळसूत्र काढलंस ना तर तुझ्या बाबांबरोबर माझा सुद्धा जीव जाईल असं आई म्हणाली आणि आम्हाला जर जिवंत बघायचं असेल ना तर तू हे मंगळसूत्र काढणार नाही. मग आता तो विचारतो काय झालं काय काव्या, अगं काढून टाक ना हे मंगळसूत्र. असं म्हणून तो आता मंगळसूत्र काढणार असतो तेव्हा काव्या आता त्याचा हात पकडते आणि म्हणते की प्लीज असं नको करूस जीवा. तेव्हा जीवाला आता मोठा धक्का बसतो आणि तो काव्याकडे आता पाहतच राहतो. तेव्हा आता काव्या म्हणते नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र आता जीवा. त्याच वेळी आता ती खूप रडू लागते. मग आता जीवा विचारतो नाही मानत हे लग्न, आत्ता तर म्हणालीस ना नाही मानत मी हे लग्न म्हणून. काय ग आता तुला हे लग्न आणि हे मंगळसूत्र खरं वाटायला लागलंय का, झालं काय, तू वेडी आहेस का, मी आहे ना तुझ्या बरोबर, आपण सांगूयात ना सगळ्यांना. मग आता ती म्हणते की अरे जीवा तूच माझं ऐक ना. तेव्हा तो आता खूपच रागात म्हणतो की काय ऐकू अगं तुझं. मग आता तो विचारतो सांग ना काय ऐकू काव्या. असं म्हणून दोघेही आता खूपच रडू लागतात. तेव्हा तो आता म्हणतो आपलं एकमेकांवर प्रेम आहे काव्या, तुला कळत नाही का, आता मी सेटल नाही म्हणून घरी सांगायचं नाही. अगं आपलं प्रेम आपलं हे नातं कायमचं पुसून गेलं ग काव्या. तेव्हा काव्याला आता मोठा धक्काच बसतो आणि ती आपल्या लाडक्या जीवाकडे पाहत राहते. तिलाही खूप वाईट वाटत असतं, परंतु शारदा जे काही बोलली ते तिला सारखं सारखं आता आठवत असल्यामुळे आता आपल्या आईबाबांचा आपल्या या प्रेमामुळे जीव जाईल असं तिचं आता मन तिला सांगत असतं. त्यामुळे ती जीवाकडे पाहतच राहते. तर जीवा आता रडतच म्हणतो अगं तुला आपल्या या प्रेमाबद्दल माहीत असून सुद्धा तू नाही बोललीस कुणाला काही. त्यानंतर आता तो रागातच म्हणतो हे बघ मी तुला किती वेळा म्हणतोय चल बाहेर आपण सर्वांना सांगूयात, तरीही तू यायला तयार नाहीये काव्य. आता आता मला याचा जो काही अर्थ काढायचा आहे ना तो मी काढलाय, समजलं. तेव्हा तो आता जायला निघतो तेव्हा ती आता त्याचा हात पकडते. तर आता तो लगेच हात झिडकारून म्हणतो माझ्या अंगाला नाही हात लावायचा हा. तेव्हा तो म्हणतो नाही आता यापुढे तू माझ्यासाठी मेलीस असं आता तो तिला स्पष्टपणे जेव्हा सांगतो ना तेव्हा काव्याच्या काळजातच आता धडकी भरते की आपला जीवा आपल्याला असं बोलतोय. तू माझी काव्या नसशील, समजलं, आणि मी सुद्धा तुझ्यासाठी तो जीवा नसेलच जो तुझ्या एका हाकेवर स्वतःला अगदी वाहून टाकायचा. त्यानंतर तो पुन्हा एकदा स्पष्टपणे तिला सांगतो पुढे तू माझ्यासाठी आता मेलीस असं मी म्हणणार नाही, कारण तू घर सुद्धा असं निवडलं आहेस ना काव्या की इच्छा नसतानाही तुझं तोंड मला रोज बघावं लागणार आहे. काव्याला आता धडकीच भरते. मग आता ती म्हणते जीवा. तेव्हा आता तो म्हणतो की नाही आता यापुढे तू कोण असशील माझी, तर वहिनी असशील. आता यापुढे तू माझ्या मोठ्या भावाची बायको असशील. म्हणून तो सत्य परिस्थितीची जाणीव काव्याला करून देतो. तेव्हा जीवा एक एक सत्य जेव्हा तिला आता सांगत असतो ना तेव्हा काव्याला खूपच वाईट वाटतं आणि ती आता जीवाकडे पाहतच राहते. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं हे आता काव्याला कळून चुकलेलं असतं. आणि जेव्हा तो म्हटलेला असतो ना की तू माझी बायको नाही तर माझ्या पार्थदादाची बायको असशील, आता हे म्हटल्यानंतर तर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण जीवाने सर्व संबंध तिच्याबरोबर असणारे तोडून टाकलेले असतात. जीवाने स्पष्टपणे तिला सांगितलेलं असतं की अजिबात मला
इथून पुढे तू जीवा सुद्धा म्हणायचं नाही, कारण तुझा तो हक्कच राहिलेला नाहीये. मग त्यानंतर आता तो तिला म्हणतो मिसेस काव्या पार्थ देशमुख असं काळजावर दगड ठेवून जेव्हा तो तिला असं म्हणतो ना, तेव्हा तर काव्या आता अगदी जीवाकडे पाहू लागते. आता तिला समजतं या लग्नामुळे खूप काही गोष्टी बदलल्या आहेत. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये यशवंतराव म्हणतात की होणारी नवरी मुलगी होती ना, ती चुकून बाहेर गेली, तिला किडनॅप केलं गेलं, पण आता तुम्ही यापुढे बाहेर जाऊ शकत नाही. तेव्हा नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. त्याचवेळी यशवंतराव आता पुढे म्हणतात की आता तुम्ही पाऊल बाहेर टाकायचं ते सुद्धा नंदिनीचं लग्न झाल्यानंतरच. तेव्हा आता नंदिनी हात जोडून रडत असते आणि म्हणते नाही बाबा, आता एवढं सर्व झाल्यानंतर मी लग्न करण्याच्या मनस्थितीतच नाहीये, मला कुणाशीच लग्न सुद्धा करायचं नाही. तेव्हा दौलत मामा आता म्हणतो नाही नंदिनी, अगं बेटा तुला लग्न करावंच लागेल. तेव्हा आता नंदिनीला प्रचंड मोठा धक्काच बसतो. त्यावेळी ती आता सगळ्यांकडे पाहू लागते. ही काय जबरदस्ती आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.